खंबाळकर हॉस्पिटलच्या तत्परतेने 7 महिन्याच्या बाळाला मिळाले जीवदान। बाळाचे उपचारही झाले पूर्णपणे मोफत। वैद्यकीय कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम सावंतपूर वसाहतीतील डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाला। 7व्या महिन्यातच प्रकृती खालावल्यामुळे एका गरोदर मातेला तातडीने या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर शोभा खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मातेची यशस्वी प्रसूती करण्यात आली। वेळेपूर्वीच म्हणजे अवघ्या 30 आठवड्यात जन्म झाल्यामुळे बाळाचे वजन 1.5 किलोपेक्षाही कमी होतं। बाळाची नाजूक अवस्था पाहून त्याला तातडीने या हॉस्पिटलच्या सुसज्ज NICU विभागात हलवण्यात आलं। तब्बल महिनाभर डॉक्टरांच्या टीमने आणि कर्मचाऱ्यांनी बाळावर अहोरात्र उपचार केले। या अथक परिश्रमामुळे बाळाची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली असून त्याचे वजनही वाढले आहे। विशेष म्हणजे बाळावर महिनाभर झालेले महागडे उपचार हे सर्व सरकारी योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले। एका रुपयाचाही खर्च न आल्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे। आपल्या बाळाला सुरक्षित आणि सुखरूप पाहून पालकांनी भावुक होत डॉक्टर शोभा खंबाळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत। तातडीच्या परिस्थितीत मिळालेले योग्य उपचार आणि माणुसकीमुळे एका चिमुकल्याचे प्राण वाचले असून एका कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे। हॉस्पिटलने दाखवलेली ही तत्परता सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे। आम्ही खंबाळकर हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आलो आणि 7व्या महिन्यात अंगावरनं पाणी गेल्यामुळे इमर्जन्सी सीझर केलं। सीझर करून बाळ काचेत ठेवलेलं। 1 महिनाभर बाळ काचेतच होतं आणि बाळाचा पूर्ण खर्च योजनेमध्ये झाला आणि आता आमचं बाळ चांगलं आहे, सुखरूप आहे आणि बाळाचे वजन 1.5 किलोच्या कमी होतं, आता 1.5 किलोपेक्षा जरा जास्तच आहे आणि त्यामुळे या हॉस्पिटलचे आणि या हॉस्पिटलमधले डॉक्टर मॅडम यांचे आम्ही आभार मानतो आणि इथली सगळी पूर्ण ट्रीटमेंट फ्री मध्ये आमच्या योजनेमध्ये झाली। आम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च आला नाही। नमस्कार, मी डॉक्टर धैर्यशील खंबाळकर, खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आत्ताच आपल्या हॉस्पिटलमध्ये एक यशस्वीरित्या केस पार पडली, त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे। बाळाची गर्भधारणा पूर्ण होण्यासाठी 39 आठवड्यांचा कालावधी लागतो, पण अचानकपणे एका आईच्या पोटात दुखायला लागली आणि त्यावेळी आम्हाला 30 आठवड्यांमध्येच त्या बाळाची डिलिव्हरी करणं भाग पडलं। 30 आठवडे म्हणजे जवळजवळ 2-2.5 महिन्याचा फरक। अशा काळात या बाळाची पूर्ण वाढ झालेली नसते। हे बाळ बाहेर काढणं आणि गर्भासारखे वातावरण निर्माण करणं आणि त्याला जवळजवळ 1 महिना NICU मध्ये ठेवून त्याचं संगोपन करणं, त्यासोबतच फक्त संगोपन नाही, बाळ जगणं ही फार महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर बाळाच्या मेंदूची योग्य ती वाढ होणं पण फार गरजेचं असते। अशाच वेळेला आमच्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा NICU मध्ये आम्ही हे बाळ 30 आठवड्याचं शिफ्ट केलं। बाळाचं वजन 1200-1300 ग्रॅम होतं। बाळाच्या फुफ्फुसांची वाढ झालेली नव्हती, त्यासाठी बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं। पुढे कालावधी जाईल तसं बाळाच्या आतड्यांची वाढ होईल तसं आम्ही दुधाचं प्रमाण वाढवलं। इन्फेक्शनपासून वाचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू होते। अशा असंख्य अडचणीतून पार पडत पुढं या बाळाचं 21व्या दिवशी आम्ही आईकडे त्याला पूर्ण करण्यात यशस्वी झालो। त्यावेळी बाळाचे वजनही वाढले होते, बाळाची पूर्ण वाढही झाली होती आणि बाळ हवेतल्या ऑक्सिजनवर पूर्णपणे मेंटेन करत होतं। ह्या अशा पद्धतीच्या क्रिटिकल आणि कमी वजनाच्या कमी वेळेत जन्मल्या बाळांचा संगोपन आमच्या NICU मध्ये आम्ही या ग्रामीण भागात करू शकतो। पद्धतीच्या उपचारासाठी आधी आपल्याला सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी जावं लागत होतं, पण आमच्या या NICUच्या माध्यमातून मी ही सेवा देऊ शकतो याचा मला खूप आनंद होतो। सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38।